नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे पूजा जाधव, श्रीलाभ एंटरप्राइजेसची ओनर. आपण महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय मार्गदर्शन, कोर्सेस, डिजिटल कोर्सेस, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस असे वेगवेगळे कोर्सेस महिलांना आपण नेहमीच घेऊन येतो. पण या कोर्सेसच्या माध्यमातून किंवा व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना प्रॉपर कसं मार्गदर्शन मिळेल याचाही आपण पूर्णपणे विचार करतो. कारण की प्रत्येक महिलेला व्यवसाय करावा वाटतो, इन्कम घ्यावी वाटते, पण ज्यावेळेस खरंच तिला काहीतरी करण्याची संधी मिळते त्याच वेळेस ती पटकन मागं सरकते. मागं सरकण्याचं कारण काय असतं? सगळ्यात महत्त्वाचं की इन्व्हेस्टमेंट लागते. त्यानंतर एक असतं की मला मार्केटिंग करता येईल का, मला कोणी जॉईन होईल का, किंवा मी हे प्रोडक्ट सेल करू शकेल का. तर सगळ्यात महत्त्वाचं, व्यवसाय कुठलाही असो, तुम्ही कुठलंही काम करा, मार्केट तुम्हाला करावंच लागेल. हे तुम्ही या शब्दाला, या वाक्याला पहिले तर स्वतःला स्वीकार करा या गोष्टीचा, की मी कुठलाही व्यवसाय केला तर मला कस्टमर हे मिळवावेच लागतील, मला जाहिरात करावीच लागणार आहे. भले तुम्ही तुमचा स्वतःचा जरी व्यवसाय केला तर तुम्हाला ग्राहक मिळवावाच लागणार आहे, म्हणजे तुम्हाला जाहिरात करावीच लागणार आहे. मग तो व्यवसाय तुम्ही कुठलाही करा, कुठलाही. तुम्ही स्वतःचं छोटं मोठं मेस चालवत असाल त्याच्यासाठी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागणार आहे. तुमचं पार्लर असेल, तुम्ही टेलर असाल, किंवा तुम्हाला नवीन काही व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्हाला ग्राहक लागणार आहे. व्यवसायासाठी ग्राहक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अजून एक गोष्ट, जॉब. ठीक आहे, बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की मला जर जॉब भेटला ना, मग मला दुसऱ्या कस्टमरांना बोलण्याची किंवा दुसऱ्या कस्टमरांना जॉईन करण्याची गरज नाही. तर हा तुमचा पूर्णपणे भ्रम आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला जरी गेलात तरी सुद्धा तुम्हाला ग्राहक शोधावाच लागणार आहे. मग ग्राहक शोधायचाच आहे तर मग स्वतःच्या व्यवसायासाठी का नाही? बरोबर आहे. ग्राहक जर शोधायचंच आहे तर स्वतःच्या व्यवसायासाठी का नाही? तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करू शकता. तुम्ही तुमच्या स्वतःला मोटिवेशन स्वतः द्या. स्वतःचं सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही मोटिवेशन व्हिडिओ पाहत राहता, रील्स पाहत राहता. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं स्वतःला, तुमच्या स्वतःबद्दलचं मोटिवेशन खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिले तर तुम्ही स्वतःला समजून सांगा की मला जर व्यवसाय करायचा असेल तर मला छोटीशी का होईना मला गुंतवणूक करावीच लागणार आहे. मग आता तरीही गुंतवणूक नाही करू शकत, ठीक आहे, मान्य आहे, नाहीच करू शकत गुंतवणूक. का तर भीती वाटते फ्रॉड झाला तर. मग फ्रॉड झाला तर याचे उत्तर असतात की फ्रॉड नाही व्हायला पाहिजे. मग पहिले तर गोष्ट तर तुम्ही कंपनीची पूर्णपणे इन्फॉर्मेशन घ्या की कंपनीकडे डॉक्युमेंट्स आहेत का, कंपनीकडे सर्टिफिकेट आहे का, कंपनी GST रजिस्टर्ड आहे का, किंवा कंपनीकडे किती कस्टमर आहेत त्यांचा रिव्ह्यू बघा. रिव्ह्यू खोटे नसू शकतात. हां, रिव्ह्यूसुद्धा खोटे असतात मार्केटमध्ये, पण रिव्ह्यू कोणते खोटे आहेत, कोणते खरे आहेत हे तर तुम्हाला ओळखता येतं. एवढं तर आपण आता सध्याच्या मोबाईलच्या दुनियेमध्ये आहोत तर तेवढं तर आपण करू शकतो. बरोबर आहे, कोणते रिव्ह्यू आहेत, कसे रिव्ह्यू आहेत, तर आपण हे ओळखूच शकतो. दुसरी गोष्ट, व्यवसाय करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय पाहायचं की माझं किती नुकसान होऊ शकतं. सगळ्यात हा प्रत्येक जणांना पडणारा प्रश्न आहे की माझं नुकसान नाही झालं पाहिजे. इन्कम सेकंड पार्ट असतो, पण महत्त्वाचं काय असतं की माझं नुकसान झालं नाही पाहिजे. मग पहिली गोष्ट तर तुम्हाला असा व्यवसाय करायचा की नुकसान कुठलंही झालं नाही पाहिजे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं की नुकसान नाही होण्याचा व्यवसाय कोणता, तर तुम्ही पहिले तर व्यवसायाबद्दल मार्गदर्शन घ्या, नॉलेज शिका. कुठला व्यवसाय करताय त्याबद्दलची इन्फॉर्मेशन बघा की त्याला मार्केटमध्ये किती डिमांड आहे, हे मार्केटमध्ये चालू शकतं का, हे पहिले सगळ्या गोष्टीचं तुम्ही सर्च करा. आता सर्च कसा करायचा, काय करायचं, त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे नॉलेज. मग आता नॉलेज तर पाहिजे, मग नॉलेज घ्यायचं कुठून? तर VIP क्वीन तुम्हाला सगळ्या व्यवसायाचं नॉलेज देतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठलाही व्यवसाय जरी बाहेर करत असाल तरीसुद्धा तुम्ही VIP क्वीनकडून त्याचं नॉलेज नक्की घेऊ शकता. आता नॉलेज तर घेऊच शकतात, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं मार्केटिंग कशी करायची. तर VIP क्वीन तुम्हाला मार्केटिंगसुद्धा शिकवते, डिजिटल स्किल पूर्णपणे शिकवते. ठीक आहे, मग आता इथं VIP क्वीन मेंबरशिप घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं. तर VIP क्वीन मेंबरशिप घेण्यासाठी कुठलीही पहिली गोष्ट फीस नाही आहे. तुम्हाला VIP क्वीनचे सॅनिटरी नॅपकिन बॉक्स खरेदी करावे लागतात. ठीक आहे, आता VIP क्वीन
म्हणजे काय, आता हा आहे VIP क्वीनचा सॅनिटरी नॅपकिन बॉक्स. हा ॲनायन सॅनिटरी नॅपकिन बॉक्स आहे, जे की मार्केटमध्ये प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिन जे असतात त्याच्यापेक्षा कितीतरी 1000 पटीनं हा सॅनिटरी नॅपकिन चांगला असतो. आता ॲनायन सॅनिटरी नॅपकिन म्हणजे काय, याचं सुद्धा तुम्ही गुगलवरती टाकू शकतात की ॲनायन सॅनिटरी नॅपकिनपासून काय बेनिफिट आहेत. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये हा तुम्हाला खरेदी करायचा असतो, म्हणजे खरेदी केलं म्हणजे तुमचं जे तुम्ही पैसे भरले त्याचं तुम्हाला रिटर्नमध्ये प्रोडक्ट मिळालं, म्हणजे इथं तुमचं काय झालं, तुम्ही सेफ झालात. आता सेकंड पार्ट आहे की आता इन्कम कशी जनरेट करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की व्यवसाय तुम्हाला कुठला करायचा आहे. आता VIP क्वीन तुम्हाला घर बसल्या ज्वेलरी, साड्या, जे पण काही प्रोडक्ट्स आहेत जे की तुम्ही व्यवसायामध्ये उपलब्ध करू शकतात, ते सगळे प्रोडक्ट्स कंपनी स्वतः तुम्हाला उपलब्ध करून देते. म्हणजेच की तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स कंपनी उपलब्ध करून देते. त्याचे सगळे फोटोज जे आहेत ते ग्रुपमध्ये येऊन जातात. ते फोटो तुम्हाला तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला व्हायरल करायचे आहेत. ज्या काही ऑर्डर्स तुम्हाला येतील त्या ऑर्डर्सचं तुम्हाला कमिशन दिलं जातं. तुम्हाला कुठलंही साडीमध्ये प्राईस वाढवायची नाही आहे, तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त जी ऑर्डर आली त्याच रेटमध्ये तुम्हाला ऑर्डर समोरच्या कस्टमरला आपण पाठवणार आहोत. तुम्हाला फक्त ऑर्डर घ्यायचं काम करायचं. जी ऑर्डर आली ती तुम्हाला कंपनीला डायरेक्टली द्यायची आहे. मग कंपनीला ऑर्डर डायरेक्टली दिल्यानंतर कंपनी त्या कस्टमरपर्यंत कुरिअर देण्याचं काम सगळं कंपनीचं असतं. सेकंड पार्ट काय आहे, प्रत्येक घरातील महिलेला वर्क फ्रॉम होम हवं आहे. तुमच्या माध्यमातून जर VIP क्वीन जर कोणी जॉईन केलं तर त्याच्या पाठीमागे सुद्धा कंपनी तुम्हाला कमिशन देते. एवढंच नाही, जर तुम्ही VIP क्वीनचे टास्क जर कंप्लीट केले तर तुम्ही जे डेली प्रमोशन करतात त्याचं तुम्हाला डेली कमीत कमी तुम्ही 300 ते 350 रुपये सुद्धा प्रमोशनचे तुम्हाला दिले जातात. याच्यासाठी तुम्हाला पहिले टास्क कंप्लीट करावे लागतात. कुठलाही व्यवसाय करायचा असेल किंवा कुठलाही जॉब करायचा असेल तर टास्क इम्पॉर्टंट आहेत. जर टास्क तुम्ही कंप्लीट केले तर तुम्हाला ते डेली इन्कम सुद्धा दिलं जातं. आता याच्यात तुम्हाला VIP क्वीनच्या माध्यमातून व्यवसाय करायला तर तुम्हाला मिळतोच आहे, बरोबर आहे. जर VIP क्वीन मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्हाला प्रोसेसिंग सांगितली आहे. पण एखाद्या महिलेला व्यवसाय चालू करायचा आहे आणि VIP क्वीनशी नाही जॉईन व्हायचं आहे, पण तिला स्वतःचा काही व्यवसाय चालू करायचा आहे, तर ती थोडंफार नॉलेज VIP क्वीनकडून नक्कीच घेऊ शकते. नक्की VIP क्वीनला ती कॉल करू शकते की मी व्यवसाय कसा करू, किंवा मी हा व्यवसाय करते किंवा मी हा व्यवसाय करणार आहे तर याच्यामध्ये काही नुकसान आहे का, तर ते सजेशन VIP क्वीनकडून घेऊ शकतो. कारण की VIP क्वीनकडे सगळ्या व्यवसायात जे मार्केटिंग असतं, जे नॉलेज आहे ते तुम्हाला आम्ही नक्कीच शेअर करू शकतो. कारण की VIP क्वीनकडे सगळ्या प्रकारचे व्यवसाय दिले जातात किंवा सगळ्या व्यवसायाबद्दल भरपूर सारी मार्केटची इन्फॉर्मेशन ऑलरेडी असते. तर हे आहे VIP क्वीनसोबत जॉईन झाल्यानंतरचे फायदे. तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टास्क आहेत, वेगवेगळे प्रमोशन इन्कम्स आहेत, वेगवेगळे कमिशन्स आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शून्य गुंतवणूक आहे. कारण की तुम्ही भरलेल्या पैशामध्ये तुम्हाला हा सॅनिटरी नॅपकिन बॉक्स रिटर्नमध्ये गिफ्टमध्ये येऊन जातो. दुसरी गोष्ट, सेकंड ज्यावेळेस तुम्ही हा प्रोडक्ट्स यूज कराल तर नक्की 100% हा प्रोडक्ट्स तुम्हाला आवडणार आणि तुम्ही नक्की या प्रोडक्ट्सला खरेदी करण्याचा परत एकदा प्रयत्न करणार. तर त्यावेळेस तुम्हाला हेच प्रोडक्ट डायरेक्टली अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला VIP क्वीनसोबत जॉईन झाल्यानंतर इतके सारे बेनिफिट मिळणार आहेत. ठीक आहे. थँक्यू.